Good afternoon, students. You know that we are going through the second text of our English textbook on saying please. We have already discussed some questions in the last lecture. Now see the activity number second. Look there, page number is 19. The activity second, first read the text and state whether the following statements are true or false. Correct the false statements. Now in this activity we have to say whether that statements are true or false. With the help of the text we have to find out the statements that are true or false, and next is we have to correct the false statement. If the statement is false, we have to correct it with the help of our text. See the first statement. Bitter problems in day-to-day life can be solved by sweet words. Yes, very simple. Meaning is very simple. Bitter problems means difficult problems. In our day-to-day life, if there are some difficult problems, okay, that difficult problems can be solved by the sweet words. म्हणजेच स्वीट शब्दांनी आपण खूप समस्यांना, वेगवेगळ्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या समस्यांना तोंड देऊ शकतो जर आपले शब्द स्वीट असतील तर. ओके, and it is true statement in the text. We have already discussed about it. If our words are sweet in day-to-day life, we can solve all the bitter problems. Next, number B. Great wars could have been avoided by a little courtesy. Yes, what is the meaning? Great wars, मोठमोठे युद्ध could have been avoided म्हणजे काय केले जाऊ शकतात? टाळले जाऊ शकतात by a little courtesy. छोट्याशा कर्टसी दाखवणाऱ्या शब्दांनी, सॉरी किंवा थँक्यू अशा पद्धतीने जे काही लिटल कर्टसी दाखवणारे शब्द आहेत, अशा पद्धतीच्या छोट्याशा कर्टसी दाखवणाऱ्या शब्दांनी आपण मोठमोठी युद्ध टाळू शकतो. यस, दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू स्टेटमेंट. इन आवर लाईफ देअर शुड हॅव सम लिटल कर्टसीज टू अवॉइड द ऑल मेजर प्रॉब्लेम्स. नेक्स्ट, नंबर सी. Observance of ethic in a normal situation is important, but more important is their observance when the situation is adverse. याचा अर्थ अगोदर पाहूया. Observance of ethic. Ethic means शिष्टाचार. आपण जे चांगलं वागतो किंवा जे आपण कर्टसीने वागायला पाहिजे ते. आता ऑब्झर्वन्स ऑफ इटिक इन ए नॉर्मल सिच्युएशन इज इम्पॉर्टंट. नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपण शिष्टाचार पाळला पाहिजे. ओके, बट मोर इम्पॉर्टंट इज देअर ऑब्झर्वन्स वेन द सिच्युएशन इज ॲडवर्स. आता नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपण शिष्टाचार पाळला पाहिजे हे सांगितले, राईट. ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं काय तर ॲडवर्स कंडिशनमध्ये म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील आपण काय पाळलं पाहिजे? शिष्टाचार पाळला पाहिजे. हे करेक्ट आहे का? आहे. कोणत्याही कंडिशनमध्ये आपण शिष्टाचार पाळला पाहिजे, जरी ती ॲडवर्स सिच्युएशन असली तरी. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू स्टेटमेंट. नेक्स्ट, नंबर डी. वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हेल्प अस इन मेकिंग आवर पॅसेज थ्रू लाईफ अनइझी. पहा, अर्थव्यवस्थित. वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू हे असे शब्द, कोणते शब्द? प्लीज आणि थँक्यू अशा पद्धतीचे शब्द हेल्प अस इन मेकिंग आवर पॅसेज. हे काय करतात? आपल्या पॅसेजला म्हणजेच आपल्या लाईफमध्ये काय करतात? अनइझीनेस आणतात. आता असे शब्द आपल्याला अडचणीमध्ये टाकतात का? नाही. So this statement is false. Then what is the correct statement? Okay, the correct sentence is words like please and thank you help us in making our passage through life smooth. हे असे शब्द
आपल्या लाईफमध्ये आपण वापरत असलेले हे शब्द आपल्या लाईफला कसं करतात, स्मूथ करतात, अनइझी करत नाहीत. नेक्स्ट नंबर ई. द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायोलन्स इफ अनदर पर्सन इज डिसकॉर्टियस. काय म्हटलं बा, द लॉ परमिट्स एनीबडी टू यूज व्हायोलन्स. अर्थ, कायदा हा प्रत्येकाला म्हणजे कोणालाही व्हायोलन्स हिंसा करण्यासाठी परवानगी देतो. कायदा कोणालाही हिंसा करण्यासाठी परवानगी देतो इफ अनदर पर्सन इज डिसकॉर्टियस. जर पुढचा व्यक्ती जर डिसकर्टियस असेल, मॅनरलेस असेल, तर कायदा आपल्याला हिंसा करण्यासाठी परवानगी देतो. हे करेक्ट आहे का? नो, दिस इज फॉल्स स्टेटमेंट. देन व्हॉट इज द करेक्ट स्टेटमेंट? करेक्ट स्टेटमेंट इज discourteous is not a legal offense and it does not excuse the actual use of violence. करेक्ट स्टेटमेंट काय? डिसकर्टेसी ही एक लिगल ऑफेन्स नाही आणि इट डज नॉट एक्सक्यूज द ॲक्च्युअल यूज ऑफ व्हायोलन्स, आणि हिंसा करायला ती परवानगी देत नाही. राईट, वी हॅव कव्हर्ड धिस ॲक्टिव्हिटी. चेंज द पेज. See on the page number 20 at top. Second, select the most appropriate sentences which suggest the theme of the essay. We have to select the appropriate sentences. That sentences should suggest the theme of our text. What is the first sentence? The essay tells us about courtesy, civility, morality, responsibility and control. Is this appropriate for the theme of essay? Yes, this is appropriate. Correct? Because essay tells us about courtesy. Okay, essay tells us about civility, about morality, about our responsibility, and essay also suggests us about our control. Okay, this is the appropriate sentence. Okay, next, is there next? The essay explores the difficulties that can be incurred by an individual when dealing with the public. What is the meaning? पहा meaning काय होतंय? The essay explores the difficulties. हा essay डिफिकल्टीजला उलगडून सांगतो दॅट कॅन बी इन्कर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल, जे एखाद्या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यामध्ये येतात. वेन डीलिंग विथ द पब्लिक, ज्यावेळेस तो सामान्य व्यक्ती पब्लिक सोबत डीलिंग करतो त्यावेळेस त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या लाईफमध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज येतात आणि एस्से हे सांगतो. हे करेक्ट आहे का? नाही. तर ही गोष्ट ह्या एस्सेला लागू होत नाही. Number C, look there. One can keep one's peace of mind without having to lower themselves to the level of the perceived offender. काय म्हटले पहा? One can keep one's peace of mind. एखाद्यानं त्याचं डोकं शांत ठेवलं पाहिजे. Without having a lower themselves. स्वतःला लोअर म्हणजेच खाली आहे ना, म्हणजे डाऊन असं न समजता टू द लेवल ऑफ द परसिव्ड ऑफेंडर. टेक्स्ट हे पूर्ण टेक्स्ट आणि त्या टेक्स्टची थीम याच्याशी सहमत आहे. हे एक वाक्य करेक्ट आहे की एखाद्यानं त्याचं माइंड काय ठेवलं पाहिजे? शांत ठेवलं पाहिजे, स्वतःला डाऊनफॉलमध्ये न घालवता. इज देअर द फोर्थ? सी देअर. People with low self-esteem are generally difficult to work with and they look down upon others to get a feeling of superiority. अर्थ काय होतो? People with low self-esteem, कमी स्वाभिमान कमी असलेले लोक हे जनरली काय करतात? डिफिकल्ट टू वर्क विथ, म्हणजे त्यांच्यासोबत काम करायला डिफिकल्टी असते. अँड दे लुक डाऊन अपॉन अदर्स टू गेट अ फिलिंग ऑफ सुपेरिटी, आणि ते पाहतात कुणाला? दुसऱ्यांना, टू गेट अ फिलिंग ऑफ सुपेरिटी. सुपेरिटीसाठी ते लोकांना पाहतात. म्हणजे हे पण टेक्स्ट
हे पण सेंटेन्स आपल्या या टेक्स्टशी सहमत नाही. त्यामुळं देर आर जस्ट 2 appropriate sentences are there that suggest the theme of the essay. And what are the numbering of that? A and C. These are the appropriate. Next activity number 3. See the third. In the third there is A. Find the reasons for the left man's uncivilized behavior. Now we have to find out the reasons why the left man behave uncivilized. याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तो लेफ्ट मॅन अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर त्यानं का केलं त्याचा आन्सर द्यायचं आहे. पाहू आपण आन्सर शोधा. द लिफ्ट मॅन थ्रीव द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट बिकॉज द पॅसेंजर डिड नॉट बॉदर टू से प्लीज टू रिक्वेस्ट हिम टू प्रेस द बटन फॉर गोईंग टू द टॉप फ्लोर. The lift man was punished with a fine and the passenger went scot-free as law had no punishment for discourteous behavior. The passenger's misbehavior hurt the lift man because his self-respect had been insulted, probably because of his lower social status than the passenger. हे reasons आहेत याचे. काय रिझन्स आहेत तर लिफ्टमॅननं त्या पॅसेंजरला बाहेर का ढकललं तर त्यानं प्लीज अशा पद्धतीनं रिक्वेस्ट केली नाही. आणि पुढे उलट काय झालं लिफ्टमॅनलाच पनिशमेंट झाली. त्या लिफ्टमॅननं पॅसेंजरला बाहेर ढकलल्यामुळं लिफ्टमॅनलाच पनिशमेंट झाली. ओके. पुढं आणखीन काय कारण होतं पॅसेंजरच्या मिसबिहेवियरनं लिफ्टमॅनला हर्ट केलं आणि त्यामुळं लिफ्टमॅनचं सेल्फ रिस्पेक्ट काय झाला इन्सल्ट झाला. कारण की तो लिफ्टमॅन स्वतःला कसा समजत होता लोअर सोशल स्टेटस त्या पॅसेंजरच्या पेक्षा असं समजत होता. ह्या कारणामुळं काय झालं तर लिफ्टमॅननं अनसिव्हिलाइज्ड बिहेवियर केलं. राईट. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर बी. लिस्ट द पीपल अँड देअर behavior that made the passenger rude and ill-mannered. List the people and their behavior. आपल्याला या ठिकाणी जे दिलंय ती लिस्ट करायची आहे. फॉर एक्झाम्पल ॲट फर्स्ट कोण दिलंय हाऊसमेड हे सांगितलंय. त्याच्यानंतर वाईफ हे दिलंय. त्याच्यानंतर डॉट आणि नंतर लिफ्टमॅन आणि नंतर डॉट अशा पद्धतीने दिलंय. तर आता प्रत्येकाचं बिहेवियर आपल्याला काय करायचंय या ठिकाणी लिस्ट करायचंय आणि त्या पॅसेंजरचं रूड आणि त्याचं इल मॅनर्ड याला कोणाकोणाचं बिहेवियर कारणीभूत ठरलं हे शोधायचं. आता सुरुवातीला हाऊसमेड काय केलं हाऊसमेड आन्सर्ड द कुक बॅक हे असं टेक्स्टमध्ये दिलंय. हाऊसमेड आन्सर्ड द कुक बॅक. त्याचा परिणाम काय झाला कुक बिहेव र्यूडली विथ द एम्प्लॉईज वाईफ. आता हे नंबर सेकंड पॉईंटला कुक बिहेव र्यूडली विथ द एम्प्लॉईज वाईफ. नेक्स्ट बॉक्स. द एम्प्लॉईज वाईफ हॅड मेड हर हजबंड ओबे हर ड्युरिंग ब्रेकफास्ट. हे पॉईंट येईल इथं. आता पुढे कुठं आलो आपण The employee's wife had made her husband obey her during breakfast. Next, त्याच्या खाली the employer did not say good morning to his employee, the passenger of the lift. हे next. आता लिफ्टमॅनच्या बाबतीत the employee was discourteous to the liftman as his employer did not wish him. And last, the liftman threw the passenger out of the lift because of his uncivilized behavior of not saying please. ह्या गोष्टी या बॉक्समध्ये लिहिल्या जातील. पुढची ॲक्टिव्हिटी लुक द नेक्स्ट. गुड मॅनर्स आर रिक्वायर्ड इन आवर डेली लाईफ फॉर मेकिंग आवर सोशल कॉन्टॅक्ट्स मोर कोऑपरेटिव्ह अँड फ्रेंडली. काय म्हटलंय गुड मॅनर्सची आवश्यकता आहे कशासाठी फॉर मेकिंग आवर सोशल कॉन्टॅक्ट्स
more cooperative and more friendly. Illustrate the behavior of the polite conductor with different people in various situations. आपल्याला काय करायचं आहे, बिहेवियरचा अभ्यास करायचा. तो पोलाईट कंडक्टर आणि त्याचं बिहेवियर विथ डिफरंट पीपल इन डिफरंट सिच्युएशन सोबत कसं होतं आहे ते पाहायचं. ऑलरेडी सम पॉईंट्स आर प्रोव्हाइडेड हिअर. द फर्स्ट सिच्युएशन अँड देन देर इज द बिहेवियर. द रायटर्स सेन्सिटिव्ह टू वॉज ट्रॅम्पर्ड ऑन. ही सिच्युएशन झाली आणि त्यावर बिहेवियर काय झालं त्या कंडक्टरचं. द कंडक्टर सेड सॉरी विथ ॲन ॲपॉलॉजी अँड कर्टसी. जसं रायटरचा तो सेन्सिटिव्ह टू हा चिरडला गेला, त्यावेळेस कंडक्टरनं काय केलं, सॉरी म्हटलं आणि त्यानं माफी मागितली होती. राईट. तसं आता नंबर सेकंड, इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल. कंडक्टर काय करत असे इन रेनी सीझनमध्ये, तो लोकांशी कसा वागत असे तो कंडक्टर. तर ते कुठे येणार, बिहेवियरमध्ये येणार. कुणाच्या, कंडक्टरच्या बिहेवियरमध्ये. इन द रेनी सीझन डीलिंग विथ पीपल, द कंडक्टर विल रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज स्पेस इनसाइड. अशा पद्धतीनं टेक्स्टमध्ये दिलं. यावरचं बिहेवियर काय सांगितलंय टेक्स्टमध्ये, द कंडक्टर विल रन अप द स्टेअर्स टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज स्पेस इनसाइड. करेक्ट. नेक्स्ट नंबर सी, डीलिंग विथ ओल्ड पीपल. ओल्ड पीपल सोबत डीलिंग कसा करायचा कंडक्टर, ते बिहेवियर कसं व्हायचं कंडक्टरचं ज्यावेळेस तो ओल्ड पीपल सोबत डीलिंग असायची त्यावेळेस. तर ते टेक्स्टमध्ये दिलंय, ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. कंडक्टर ओल्ड पीपलशी कसा वागायचा, जसा की तो त्यांचा सन आहे असं वागायचा. राईट. नेक्स्ट नंबर डी, डीलिंग विथ चिल्ड्रेन. चिल्ड्रेन सोबत कशी डीलिंग करायचा कंडक्टर, ॲज सॉलिसिटस ॲज अ फादर. म्हणजे जसं फादर काळजी घेतो तशा पद्धतीनं तो मुलांची काळजी घ्यायचा. कोण, दॅट कंडक्टर. नेक्स्ट, डीलिंग विथ यंग पीपल. यंग पीपल सोबत डील कशी असायचं, व्यवहार कसा असायचा त्या कंडक्टरचा, तर इंडल्ज इन मेरी जेस्ट असं टेक्स्टमध्ये दिलंय. म्हणजे तो यंग पीपलला जसं लाड करतात तशा पद्धतीनं तो करायचा. अँड लास्ट, डीलिंग विथ अ ब्लाइंड मॅन. ब्लाइंड मॅनशी कसं डील करायचा, हेल्प द ब्लाइंड पर्सन to reach the pavement and sometimes made the bus wait to put the blind person on his way. हे पण डिस्कस केलं आहे आपण की ब्लाइंड मॅनला तो कसा करायचा, त्यांना मदत करायचा. काय, कशासाठी, टू रीच द पेवमेंट है ना, फुटपाथपर्यंत जाण्यासाठी त्यांना मदत करायचा आणि बसला काही वेळासाठी थांबण्यासाठी पण तो सांगायचा. अशा पद्धतीने हे ॲक्टिव्हिटी पूर्ण केली. Next, see the next activity on the page number 21. There is the activity first. Find out the words in column B which collocate with the words in column A. See there, in column A what is given? Adjectives are given in column A, and in column B nouns are given. Now we have to collocate the adjectives with their nouns. See there first, regular. Okay, regular meal. Regular exercise. This is the correct. Regular exercise. Next, midday meal. It is right. Midday meal is correct. Next, key. Okay, key is the adjective and appropriate noun for it, key concept. Okay, key concept. Next, adjective is fast. Okay, is there the noun that matches with it? Fast food. Right. Next, try.
try hard. Okay, try is a verb and hard is adverb to it. Then richly. Richly is the adverb. Richly decorated. Okay, richly is adjective and decorated is decorated. It is also adjective. Richly decorated. Then free time. Correct. Traffic jam. Okay, good. Traffic jam. Social justice. Social justice. And then wild animal. Correct. Here the words are given. Okay, and we have to match the words that are given in A with the words given in B. And we have already matched all these words. Now the next activity. See the activity number B. Make collocations and use in your own sentences. Learning collocations is essential for making your English sound fluent and natural. Make collocations and use in your own sentences. काय म्हटलंय? हे अशा पद्धतीचे collocations म्हणजे जोडून येणारे शब्द जे आपण बऱ्याच वेळेस वापरतो हे इसेन्शियल आहेत. कशासाठी? टू मेक आवर इंग्लिश साऊंड फ्लुएंट. आपल्याला आपली इंग्लिश चांगली फ्लुएंट करण्यासाठी आणि नॅचरल करण्यासाठी हे कोलोकेशन्सची आवश्यकता आहे. नाऊ वी हॅव टू मेक द कोलोकेशन्स अँड यूज इन आवर ओन सेंटेन्सेस. आपल्या वाक्यामध्ये वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल बिग मिस्टेक हे आपण जनरली बऱ्याच वेळेस वापरतो. बिग मिस्टेक. आता हे वाक्यामध्ये कसं वापरायचं? इट वॉज अ बिग मिस्टेक नॉट टू से हॅलो टू माय फ्रेंड ॲज आय वॉज preoccupied with my work. It was a big mistake not to say hello to my friend. हे असं आपण वाक्यामध्ये वापरू शकतो. तसं आता वेल ड्रेस्ड हे कसं वापरायचं? रोशनी हॅड बीन सो वेल ड्रेस्ड इन द पार्टी दॅट शी कॉट एव्हरीबडीज अटेन्शन. असं वाक्य देऊ शकतो. रोशनी हॅड बीन so well dressed in the party that she caught everybody's attention. Next, surprise. कसं वापरणार आता? It was pleasant surprise when mummy bought a beautiful dress for me. Pleasant surprise अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो. Next आणखीन, it was fully aware of the repercussions of bunking economic lecture. Fully aware, pleasant surprise, well dressed, big mistakes अशा पद्धतीनं कोलोकेशन्स आपल्याला तयार करायचे. हे ॲक्टिव्हिटी आणखीन पुढच्या तासिकेमध्ये आपण व्यवस्थित घेऊया. ओके, तोपर्यंत इथं थांबूया. थँक्यू.